राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेचा बोलबाला पाहायला मिळतोय आणि तसंच त्यावरून सुरू असलेलं राजकारण देखील काही थांबायचं नाव घेत नाहीये। विरोधकांनी या योजनेवरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। त्यात आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांची देखील भर पडली आहे। लोक खूप हुशार आहेत। असे जर पैसे मिळत असतील तर नक्की घेतील, पण याचा अर्थ ते मतदान करतील असं होत नाही। मध्य प्रदेशामध्ये यश मिळाले काय फक्त त्या लाडक्या बहिणी योजनेमुळे नसेल मिळालं, तर अनेक कारणं असतील। अनेक त्याच्यामध्ये अजितदादांनी पण सांगितलं नाही का, निवडून दिलात तरच पुढचा, तसं होणार नाही। ते किती तुम्ही पैसे सरकारकडे पैसे पाहिजेत ना। राज्य सरकारची लाडकी बहीण योजना राज ठाकरेंच्या टार्गेटवर आली आहे। राज ठाकरेंनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर जोरदार टीकास्त्र डागलाय। तसंच या योजनेच्या आर्थिक तरतुदींवरही ठाकरेंनी खडा सवाल उपस्थित केलाय। लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारनं तब्बल 35,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत हा लाभ पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। त्यामुळे राज्य सरकारला दरवर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागणार आहे आणि त्यामुळेच राज ठाकरेंनी या योजनेवर सवाल उपस्थित केलाय। लोक खूप हुशार आहेत, कळलं का? असे जर पैसे मिळत असतील तर नक्की घेतील, पण याचा अर्थ ते मतदान करतील असं होत नाही ना। मला अजूनही आठवतंय की त्या कोणीतरी मला सांगितलेलं, मी प्रत्यक्ष काय ते चित्र पाहिलेलं नाहीये, पण कोल्हापूरमध्ये म्हणे दरवाजावरती पिशवी लावली जाते आणि जेवढे मतदार असतात तेवढे पैसे ठेवले जातात, तर तिकडे 3-4 पिशव्या लागलेल्या असतात उमेदवारांच्या। आता कसं कळणार कोणी कोणाला मतदान केलं? लाडकी बहीण योजनेत महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जाणार आहेत। राज्य सरकारनं काही महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा केली आहे। महिलांना थेट आर्थिक लाभ होत असल्यामुळे राज्यभरात या योजनेला तुफान प्रतिसाद मिळालाय। ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारनं ही योजना सुरू केल्यानं विरोधी गोटात चिंता वाढली आहे, कारण ही योजना मध्य प्रदेशात चांगलीच यशस्वी ठरली होती। तोच कित्ता महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गिरवण्यात आलाय। बघा, त्या सगळ्या गोष्टींचं त्याला एकच कारण नसतं। मध्य प्रदेशामध्ये यश मिळाले काय फक्त त्या लाडक्या बहिणी योजनेमुळे नसेल मिळालं, त्याला अनेक कारणं असतील, अनेक विविध कारणं असतील, त्याला ती पण तपासली पाहिजेत ना। ते सगळं यश आणायचं आणि एका योजनेवर टाकायचं असं थोडी असतं। लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी विरोधकांच्या सुरात सूर मिसळलाय। खरं तर गेल्या 2-2.5 वर्षात राज ठाकरे सत्ताधारी महायुतीच्या बाजूने झुकल्याचं पाहायला मिळालं होतं। लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, पण आता विधानसभेत मनसेचं इंजिन स्वबळाच्या ट्रॅकवर धावण्याची शक्यता नाकारता येत नाही। राज ठाकरेंच्या त्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। मला असं वाटतंय की आता हा पहिला महिना जाईल, कळलं का? दुसरा महिना एखादा कदाचित जाईल, पैसे कुठे सरकारकडे? त्याच्यामध्ये अजितदादांनी पण सांगितलं नाही का, निवडून दिलात तरच पुढचा, तसं होणार नाही। ते किती तुम्ही पैसे सरकारकडे पैसे पाहिजेत ना। राजसाहेबांना कदाचित त्याची कल्पना नसेल म्हणून त्यांनी असं बोललेलं आहे, परंतु त्यांना सुद्धा सांगेल की सरकारकडे पैशाची पूर्ण तरतूद केलेली आहे। एखाद्या विभागाचं काम थोडंसं स्लो जरी झालं चालेल, परंतु लाडक्या बहीण योजनेला कुठेही पैसा कमी पडणार नाही। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला वर्गाला खुश करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे। आगामी विधानसभा निवडणुकीचं गणित लक्षात घेऊन सत्ताधाऱ्यांनी ही योजना अंमलात आणली आहे हे उघड आहे। त्यामुळे विरोधकांप्रमाणेच राज ठाकरेंनीही धास्ती घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।